मनू मनू अरे असेल कुठेतरी. चला नाना भाऊ आपण सगळे खेळायला जाऊया. नाही इंदू, जर मनू असेल तर आणखीन मजा येईल. मनू इथे का शोधता आहात? ती पहा, तिथे बसली ती गाल फुकवून. तुम्हा सर्वांवर नाराज आहे. आणि नाना भाऊ, तुमच्यावर तर ती फारच नाराज आहे. नाराज झाली तर मग काय झालं? इंदूला फार हेवा वाटतो मनूचा. अरे मला का हेवा वाटेल? मनू हा नाना भाऊ ही तर तुमच्यावर नाराज आहे. आमच्यावर? पण जखमी तर आम्ही झालो होतो. उलट आमची विचारपूस करायची सोडून आमच्यावरच रागावली. मला क्षमा कर ना, भाऊ आहे. क्षमा कर गो, भाऊ आहे. घोड्यावरून घसरून जेव्हा दरीत बेशुद्ध पडले होते, आम्ही कसं यांना आमच्या घोड्यावरनं लादून इथपर्यंत आणलंय, पण सगळे आम्हालाच दोष देत राहिले आणि हे आमच्या बाजूने एक शब्दही नाही बोलले. पण मनू, आम्ही तर बेशुद्ध पडलो होतो ना. पण नंतर शुद्धीवर आलात ना. पण संधी कुठे मिळाली आम्हाला? जेव्हा तशी संधी मिळाली तेव्हा आम्हाला सोडून दिलं. कसली संधी आणि कधी सोडली आम्ही? बस बस नाना भाऊ, काल जेव्हा हत्ती आला होता तेव्हा एकटेच निघून गेलात आणि आम्ही मागून हाका मारत राहिलो. पण हत्ती तर राजा महाराजांची शान असते. मग तुम्ही कसे बसलात? तुम्ही काय कुठले राजे आहात? पेठूरचा भावी पेशवा नानासाहेब. आणि तो माहूत, तो पण काय कुठला भावी पेशवा आहे? आता सांगा ना नाना भाऊ. श्रीमंत सरकार तुम्हाला दोघांना बोलावत आहेत. आलोच. आम्ही नाही येणार. मनू, वेळ लागलाय काय? श्रीमंत सरकार बोलावत आहेत आणि तू? बोलवू देत. प्रणाम बाबासाहेब. मनू कुठे आहे? मनू बाहेर. श्रीमंत सरकार, ही बघा मनू. काय झालंय? छकुली अजूनही नाराज आहे? आम्ही सगळ्यांवर नाराज आहोत. आमच्यावर पण? नाही बाबासाहेब, मनू केवळ आमच्यावर नाराज आहे. काल आम्ही तिला आमच्या हत्तीवर बसवलं नव्हतं ना. नाना, तुम्हाला ही गोष्ट शोभत नाही. अरे तुम्ही तर थोरले आहात. ही तुमच्या लहान बहिणीसारखी आहे. बाबासाहेब, मी तर हिला माझी लहान बहीणच मानतो, पण ही स्वतःला लहान समजतच नाही. का? आम्ही काय आपल्याला नाना नाना हाक मारत असतो? नाना भाऊच तर म्हणतो. इथे या दोघं. तू अशी तुझ्या नाना भाऊशी भांडत राहिलीस तर इंग्रजांचा मुकाबला कसा करशील? हे पा बाळानो, कोणालाच नाही ठाऊक की काळाच्या उदरात काय आहे, पण सर्व हे जाणतात की हिंदुस्थान एका कठीण कालखंडातून जातो. परिस्थिती अतिशय खराब होत चालली आहे. आपण सर्व या अत्याचारी गोऱ्यांच्या दयेवर जगण्यासाठी विवश होत चाललो. आमच्याकडून आमचा मान सन्मान हिरावून घेतला आहे. आम्हाला नावाचे राजे महाराजे पेशवे बनवले. अरे आम्ही लोक तर यांच्या पोट पाडा आणि राज्य करा या नीतीला बळी पडलो. काहीच नाही करू शकलो. पण तुम्हा लोकांना तर बरंच काही करायचं आहे. एक दीर्घ लढाई. आणि ही लढाई तेव्हाच संभव होईल जेव्हा एक आणि एकाला दोन नाही, एक आणि एकाला 11 समजाल. हिने तिच्या आचरणाने सिद्ध करून दिले की ही कोणी सामान्य मुलगी नाहीये. जरा विचार कर. आज एखाद्या इंग्रजाला शिक्षा देण्याचं धाडस मोठ्यात मोठ्या महाराजामध्ये आहे, पण आमच्या मनूने ते करून दाखवलंय.
हिने तुमचे प्राणही वाचवलेत. एका होऊ घातलेल्या पेशव्याने हे उपकार विसरता कामा नयेत. नाना, आमची इच्छा आहे की हा आपल्या पूर्वजांचा शाही खंजीर तुमच्या अतूट मैत्रीचं प्रतीक म्हणून मनूला भेट करा. मोरोपंत तिला स्वयंपाकघरी घेऊन आले, पण श्रीमंत सरकाराने पुन्हा तिला खंजीर भेट दिला. अगं, उद्या लग्नानंतर तिच्या सासरी गेली तर कुठे तोंड दाखवेल मोरोपंत? श्रीमंत सरकारांचा विजय असो. आपल्या आदेशानुसार मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर होणाऱ्या स्नानाची सर्व व्यवस्था पूर्ण झाली आहे. हो, उद्या सकाळी आपल्या सर्वांना गंगा घाटावर स्नानासाठी जायचंय. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. प्रणाम आचार्य जी. प्रणाम 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 मोरोपंत जी. अहो भाग्य की राजमहालातली महान व्यक्ती या तुच्छ पामर ब्राह्मणाच्या झोपडीत. बोला, काय आदेश आहे? आचार्य जी, या भेटीचा स्वीकार व्हावा. क्षमा असावी मोरोपंतजी. आम्ही निरामिष आहोत.
पूर्णतः शाकाहारी. आपल्याकडे तर चला जाऊ द्या. इथे येण्याचं प्रयोजन सांगा. आचार्यजी, माझ्या मुलीची कुंडली दाखवायला आलो आहे. अरे, आपण तर स्वतः पुण्याचे प्रकांड पंडित आहात आणि आम्ही तर आहोत तुच्छ पामर ब्राह्मण. हे काय बोलत आहात आचार्यजी? ब्राह्मण कधीच तुच्छ असत नाही. ठीक आहे, द्या ती पत्रिका. क्षमा असावी मोरोपंतजी, ही कुंडली तुमच्या मुलीची नाही असू शकत. का? Welcome. The Ganges Ghats all over. It is just lovely, lovely view. Oh yes. So enjoy it, my dear Christina. Yever, madam, yever. ही कुंडली तुमच्या मुलीची आहे? हो. आपला विश्वास बसत नाहीये, परंतु हे सत्य आहे आचार्य. मंगळ, शुक्र, शनी सगळे सगळे योग्य घरात. अद्भुत योग आहे. ग्रहांची अशी स्थिती आम्ही आजवर कुठल्याच कुंडलीत नाही पाहिली. का? असं काय आहे माझ्या मनूच्या कुंडलीत? गोधन, गजधन, राजधन आणि रत्नधन खाण. हर हर गंगे, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर गंगे, हर हर महादेव. बाजीराव आणि आमच्या घाटावर द्रुपद, कृपा करून आपण या घाटावरून शीघ्र दूर व्हावे. कृपा करून आपण या घाटावरून शीघ्र दूर व्हावे. इथे आमचे आचार्य बादरायण स्नान करतात. स्वागत आहे आचार्य देव. इतका मोठा घाट आहे. आम्ही खाली निघून जातो. नाही.
कदापि नाही. आम्ही कान्यकुब्ज ब्राह्मण आहोत. जेव्हा आम्ही स्नान करतो तेव्हा गंगेची पहिली लाट आमच्या शरीराला स्पर्श करते. आम्ही कुणाच्या उष्ट्या पाण्यानं स्नान नाही करत. आचार्य, शास्त्रांच्या प्रमाणे ही गंगा माता गोमुखातून निघून आपल्या मार्गात आलेल्या सर्व पतितांना पावन करीत इथे ब्रह्मावर्तापर्यंत आली. बस बस, फार झाला उपदेश. अजून बादरायणवर ती वेळ आली नाहीये की तो आपल्याकडून शास्त्रज्ञान मिळवेल. What's going on over there, Harry? Some religious differences between two Brahmins. Yeah. अधर्मी ब्राह्मण नाही आहोत आम्ही. कान्यकुब्ज ब्राह्मण आहोत आणि शास्त्रांच्या अनुसार कान्यकुब्ज ब्राह्मण सर्व ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ आहेत. कठोपनिषदात स्पष्ट लिहिलंय, मृत्यू सममृत्युम मापनोतीय यानावे उपश्चती. अर्थात जी व्यक्ती जगात दुसऱ्यांना स्वतःपेक्षा वेगळी मानते ती मोक्षास नव्हे मृत्यूस प्राप्त ठरते. वा, आपण आम्हाला शास्त्र, मोक्ष आणि मृत्यूची दीक्षा देत आहे. तर मग ऐका, या शास्त्रविद मुस्तज्ज वर्तते कामकारतः न सहसिद्धिवान रोते न सुखम ना परांगते. म्हणजेच आपल्यासारखे ब्राह्मण जे शास्त्रांची अवहेलना करतात, मांस भक्षण करतात, मदिरा प्राशन करतात, त्यांना ना सिद्धी प्राप्त होते, ना सुख आणि ना मोक्ष प्राप्ती. असे आरोप नका करू आचार्य. आरोप? आम्ही पिठूरमध्ये आपलं स्वागत केलं एका अतिथीच्या रूपात, परंतु आपण ब्रह्मधर्माचं पालन करण्याऐवजी या रासलीलेमध्ये व्यस्त झालात. आपण इथे आहात तेव्हा आपल्याला आमचे रीतिरिवाज पाळावयास हवेत. आमच्या या तर्काचं आपल्यापाशी काही उत्तर आहे? उत्तर द्यावं बाजीराव. उत्तर द्यावं. द्या काहीतरी उत्तर. अवश्य आहे आचार्यजी. ईशवासियोपनिषदात हे स्पष्ट म्हटलं आहे, जन्मना जाहिते शूद्रः संस्कारात भवेत् द्विजः वेदपाठी विप्रः इति ब्रूह्यं जानक्तं ब्राह्मण. अर्थात जन्मतः तर सगळेच क्षुद्र असतात, पण संस्कारांनी मनुष्याला दुसरा जन्म प्राप्त होत असतो. केवळ वेदांच्या ज्ञानामुळेच नाही, श्रेष्ठ कर्मांच्यामुळे व्यक्ती ब्राह्मण बनते. विद्या ददाति विनयम विनया दयाति पात्रताम. अर्थात विद्येने तर विनयाची प्राप्ती होते, पण तुम्हाला इतका अहंकार